नमस्कार. नवराष्ट्र मुंबई नववार्ता ह्या विशेष कार्यक्रमात मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज माझ्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे, त्यांनी छोट्याशा चाळीत राहून फक्त स्वप्न पाहिली नाही तर ती प्रत्यक्षात साकारली सुद्धा. एका मराठी माणसाने त्याची स्वप्न पूर्ण केली नाही तर दुबई 2007 मध्ये त्यांनी एक उंच अशी इमारत 355 मीटर उंचीची इमारत बांधून आपणा सर्व भारतीय मराठी माणसांची मान उंचावली आहे. तर चला जाणून घेऊया आर ग्रुप इंटरनॅशनल कन्सल्टन्सीचे फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री अशोक कोरगावकर यांच्याशी. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत असो. तर माझा पहिला प्रश्न असा असेल की वरळीतील चाळीमध्ये, एका सर्वसामान्य चाळीमध्ये तुमचा जन्म झालेला आहे, तुमचं बालपण गेलंय, तर काय सांगाल कसे होते आपले बालपण? आता चाळीमधलं बालपण म्हणजे मला वेगळं काय सांगायला नको. चाळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कॉमन खोली, कॉमन टॉयलेट वगैरे, त्याच्यामध्ये आई वडील, 4 भावंड आणि ऑफकोर्स कठीण प्रसंग तर असतातच. जागेचा अभाव म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला त्रास, हे तुमच्याकडे सोयी सुविधा कमी असतात, त्यामुळे त्या एकाच्या छोट्याशा जागेत आणि जे काय तुमच्याकडे सोर्सेस असतात त्यात तुम्हाला भागवून घ्यायला लागतं. अर्थातच आमच्या माझ्या वडिलांनी एकच मात्र केलं की कशी परिस्थिती असली तरी 4ही मुलांनी शिकलं पाहिजे ह्याचा त्यांनी त्याच्यावरती फार जोर दिला होता आणि आमच्या मनावरती त्याचा एक साधारण परिणाम होता. तर काही झालं ते तुम्हाला शिकायला पाहिजे, त्याच्याशिवाय आपण ह्या परिस्थितीतून बाहेर जाऊ शकणार नाही. आणि माझे काका पण बरेच शिकले होते, त्यामुळे त्यांचा पण एक आदर्श आमच्या समोर होता. आणि मी सर्वात लहान, त्यामुळे माझी मोठी बहीण चांगली शिकली, त्याच्यानंतरची बहीण, माझा मोठा भाऊ. सो ऑब्वियसली आय फॉलोड दॅट इज. बट या देअर वेअर प्रॉब्लेम्स, पण आम्ही सुखी होतो, त्या ह्याच्यातसुद्धा सुखी होतो. आणि त्या छोट्याशा खोलीमधूनच बरीच स्वप्नंसुद्धा बघत होतो. स्वप्न बघायला काय फुकट असतात, त्याला काय पैसे पडत नाहीत, आणि त्यामुळे बालपण चांगलं गेलं. असं मी काय म्हणणार नाही की वाईट गेलं आणि असं झालं तर असं नाही. बालपण जे काय गेलं ते चांगलं गेलं, आनंदात गेलं. आजूबाजूला सर्व लोक होती, कझिन्स होते आमचे, आते भाऊ बहीण वगैरे, त्यामुळे त्यावेळेला आणि साधारण फॅमिलीचं महत्त्व होतं. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट द 60s 70s. आताची गोष्ट वेगळी आहे. तर या दॅट्स माय चाइल्डहुड इन द. रम्य आणि सुंदर असं चाळीतलं तुमचं बालपण होतं. सर, आम्ही असं पण ऐकून आहे की आपल्याला चित्रकलेची आवड होती. लहानपणी तुम्ही अनेक चित्र रेखाटली आहे आणि त्याच्यामध्ये स्पेशली तुम्ही उंच उंच इमारतींचे चित्र रेखाटायचे. पण हे चित्रातील विश्व तुम्ही प्रत्यक्षात साकारलं आहे आज. आणि काय सांगाल याबद्दल? कारण कसं आहे की त्यावेळेचा काळ जो तुमचा होता, त्यावेळेला आर्किटेक्चर करणं किंवा करिअरचे विश्व, काय वेगवेगळ्या संधी आहे हे कोणाला माहितीही नसेल. तर प्रत्यक्षात हे स्वप्न साकारणं कसं होतं? सर, मी सांगतो तुम्हाला काय ॲक्च्युली त्याची सुरुवात कशी झाली की ड्रॉइंग चांगलं असल्यामुळे ड्रॉइंगमध्ये बरेच प्रकार असतात. ड्रॉइंगमध्ये एक मेमरी ड्रॉइंग म्हणून असं एक प्रकार असतो. आणि मी कळत नकळत कधी ते मेमरी ड्रॉइंग सब्जेक्ट आला की स्ट्रीट स्किन आला, काय रस्त्याचा देखावा काढा किंवा काय काढा, की त्याच्यामध्ये माझं डिटेलिंग वगैरे चांगलं असायचं. वर्गातले सर्व मुलं माझ्याकडे येऊन बघायचे, हा काय करतोय काय नाही. आणि त्याच्यातून ती एक आवड, बिल्डिंग्सकडे बघण्याची एक थोडीशी आवड झाली होती. शाळेत असताना मला आठवतं, 9वी 10वीत असताना मी आणि माझा एक मित्र दोघांनी मिळून, तेव्हा ओबेरॉय हॉटेल हे नवीन झालं होतं, म्हणजे पहिलं ओबेरॉय, आता 2 ओबेरॉय आहे, दुसरं जे आता सध्या ट्रायडंट आहे ती एक उंच आणि अशी नवीन पद्धतीची, नवीन आर्किटेक्चर स्टाईलची एक वेगळी बिल्डिंग होती. तर आम्ही दोघांनी त्याचं फोटो काढून त्या प्रपोर्शनमध्ये करून त्याचं दिवाळीसाठी मॉडेल केलं होतं, असंच गंमत म्हणून. तसं हे काहीतरी इनडायरेक्टली मनात होत होतं. आणि ड्रॉइंग स्ट्रॉंग होतं, चांगलं होतं. SSC नंतर मग काय करायचं हा तर प्रश्न होताच. तर आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये, चाळीमध्ये, नॉट बिल्डिंग, की एक दुसरा एक आर्किटेक्ट होता मुलगा, तो आर्किटेक्चर करून अमेरिकेला गेला होता. आणि ऑफकोर्स घरची परिस्थिती वगैरे मला माहिती होती. म्हटलं की बिझनेसला आपण प्रॅक्टिस तर काय लगेच करू शकणार नाही आणि करू पण नाही. आणि म्हटलं हा एक प्रोफेशन बरं आहे की चांगली नोकरी मिळाली, चांगला एक्सपिरियन्स घेतलं तर आपण अमेरिकेला वगैरे जाऊ शकू, देशाच्या बाहेर जाऊन काहीतरी चांगले पैसे मिळवू शकू आणि आपली परिस्थिती सुधारण्याला आपल्याला हे होईल.
पण नंतर काय काय गोष्टी काय म्हणतात लिखित असतात, तुम्हाला त्या कळत नकळत होत असतात. कॉलेजमध्ये असताना मग मी माझ्याच क्लासमेटमध्ये आरती आणि आम्ही प्रेमात पडलो आणि आम्ही लग्न करायचं ठरवलं. आणि देन वी डिसाइडेड की वन्स वी आर थ्रू विथ द एज्युकेशन आपण लग्न करूया. पण लग्न केलं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, आणि त्याच्यातून मग असा विचार आला की गल्फला जायचं. आणि माझा कझिन होता, आत्तेभाऊ, सक्का आत्तेभाऊ होता, तो तिकडे होता, त्याच्यामुळे मला साधारण माहिती होतं. त्याने पण काय काय रेफरन्सेस दिले होते आणि आम्ही प्रयत्न केला. आणि मला पहिल्यांदा मस्कतचा चान्स आला होता, पण ते काय वर्कआउट झालं नाही. आणि मग आम्ही दोघे लग्न करून बहारीनला गेलो. आणि तशी ती बहारीनला जाण्याचा प्रसंग आला. 1-1.5 वर्ष काम केलं बहारीनमध्ये. ऑफकोर्स थोडीशी स्टॅबिलिटी आली, हातात पैसे आले, 4 गोष्टी जास्त कळायला लागल्या, प्रोफेशनमधला एक्सपिरियन्स आला. आणि मग मी डिसाईड केलं की मला आर्किटेक्चरमध्येच करायचं आहे. ती कंपनी होती बहारीनची इंटिरियर डिझाईन आणि कॉन्ट्रॅक्टिंग. दॅट वॉज नॉट द मेजर इंटरेस्ट. सो वी शिफ्टेड टू दुबई. म्हणजे ओळखीने वगैरे आम्ही आलो आणि मी दुबईला जॉब शोधला. आणि जॉब मिळाला मला एका आर्किटेक्चरल फर्ममध्ये, अलवासल अल-जदीद कन्सल्टंट. तिकडे मी सतत एकाच कंपनीत 10 वर्ष चांगलं काम केलं. आर्किटेक्टपासून ज्युनियर आर्किटेक्टपासून मी चीफ आर्किटेक्टपर्यंत त्या हुद्द्यावरती गेलो. आणि जो मला एक एक्सपिरियन्स मिळाला त्या कंपनीमध्ये, की म्हणजे असा एक्सपिरियन्स मिळाला, छोटी कंपनी होती ती मोठी होत होती, त्याबरोबर मी मोठा होत होतो. आणि मला तो एक कॉन्फिडन्स आला माझ्यामध्ये की आपण पण हे करू शकतो. आपल्या स्वतःच्या नावावरती स्वतःची प्रॅक्टिस आपण दुबईमध्ये करू शकतो. आणि 10 वर्षामध्ये तुमचे कॉन्टॅक्ट इस्टॅब्लिश होतात, तुमच्या ऑथॉरिटीमध्ये कॉन्टॅक्ट्स होतात, क्लायंट्समध्ये कॉन्टॅक्ट्स होतात, त्या समाजात तुमच्या ओळखी होतात. आणि मग जेव्हा 35व्या वर्षी असा विचार आला की आता पुढे काय, नोकरी तर करायची नाही. तर वी हॅड 2 ऑप्शन्स. वन इज टू स्टार्ट द प्रॅक्टिस इन दुबई अँड अनदर इज टू कम बॅक टू इंडिया. तर आम्ही दोघांनी डिस्कस केलं. आणि त्यावेळेला त्या पहिल्या 10 वर्ष आरती पण दुसऱ्या कंपनीत काम करत होती. आणि सो देअर वॉज स्टेबिलिटी. एका माणसाचा, नवरा बायको एकाचा पगार होता, सो एकाला रिस्क घेणं शक्य होतं. आणि मग आम्ही दुबईत ती प्रॅक्टिस चालू करायचं. सो असं काय मी शाळेत किंवा कुठे ठरवलं नव्हतं की आपण जाऊन दुबईला प्रॅक्टिस करायची आणि आपली प्रॅक्टिस अशी एवढी मोठी होईल. काय असतं की तुम्ही त्यावेळेला जे डिसिजन घेता ते पण तुम्हाला माहिती नसतं की हे डिसिजन योग्य आहे का अयोग्य आहे, ते नंतरच कळतं. पण त्यावेळेला एक सर्वसाधारण लॉजिकल विचार करून जर तुम्ही डिसिजन घेतलं तर मग मला वाटतं की त्या डिसिजनचा कधी ना कधीतरी तुम्हाला कुठेतरी फायदा होतो. ह्याच्यात एक लॉजिकल डिसिजन होतं, म्हणजे एका चांगल्या कंपनीमध्ये 10 वर्ष एका ठिकाणी काम करून भक्कम एक्सपिरियन्स घेतला. तेच जर मी 2-2 वर्षांनी जम्प केलं असतं, मला शिकार ऑफर येत होत्या की इकडनं ह्याच्यापेक्षा चांगला पगार, त्याच्यापेक्षा बरीच लोक जातात जम्पिंग जॅक्स आपण त्यांना म्हणतो, की 5,000 जास्त मिळाले की ह्याच्यातून बाजूच्या ऑफिसमध्ये जाऊन बसला, तिकडनं 3ऱ्या मजल्यावरती गेला. अशी बरीच लोक आहेत इंडियामध्ये, जगभर पण आहेत. पण मग तुम्हाला तो एक कन्सिस्टन्सी तुमच्या वर्क परफॉर्मन्समध्ये, वर्क एक्सपिरियन्समध्ये नसते ती, आणि त्यात तुमचं बरंचसं नुकसान होतं. यू मे गेट अ बिगर सॅलरी दॅन युअर कंटेम्पररी, बट यू आर नॉट रिअली बिकमिंग रिच विथ द एक्सपिरियन्स. सो दॅट इज समथिंग विच इवन आय थिंक इफ आय रिलेटेड टू टुडेज वर्ल्ड पीपल लॅक दॅट इज. कारण लोक फास्ट जायला बघतात. तर ते मी केलं नाही. आणि तो माझा जो डिसिजन होता तो मला वाटतं इट पेड मी अ लॉट वेन आय स्टार्टेड अ प्रॅक्टिस. कारण पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत मला कधी कॉन्फिडन्सची कमी नाही पडली त्याच्यामुळे. तर तुमच्या बोलण्यात जसं होतं की आरती मॅम सुद्धा आर्किटेक्चर आहे, सो एका क्षेत्रातील नवरा बायको म्हणून जेव्हा एक काम करताना काय सांगाल फायदे नाही. काय असतं की आम्ही प्रॅक्टिस चालू केली तेव्हा आम्ही असा एक कॉन्शियस डिसिजन घेतला की आपण एकत्र काम नाही करायचं. कारण नवरा बायकोने करतात, बऱ्याच जणांनी केलेली आहेत, पण ते नंतर मग त्यांच्या प्रॅक्टिसेस सेपरेट होतात वगैरे. तसे दोघेही वी आर क्वाईट गुड इन अवर वर्क. आय मीन आरती स्टूड फर्स्ट इन महाराष्ट्र. when we finished our final year, I was second. So there was a competition already. There was a competition all through 5 years.
पण जेव्हा प्रोफेशनमध्ये आम्ही म्हटलं आपण एकत्र काम नाही करायचं, तू तुझं कर. आणि नंतर मग ती ज्या ब्रिटिश फर्ममध्ये काम करत होती त्याच फर्ममध्ये मी प्रॅक्टिस चालू केल्यानंतर मी त्यांच्याशीच कॉम्पीट करायला लागलो. आणि मग देन इट वॉज बिकमिंग फॉर हर व्हेरी नॉट अ इझी थिंग फॉर हर की ह्याच जॉब कंपनीबरोबर मी कॉम्पीट करते आणि तिच्या कंपनीचा जॉब माझ्याकडे गेला वगैरे, हे वातावरण काय ठीक नव्हतं. म्हणून शी लेफ्ट द जॉब. तोपर्यंत देन वी हॅड ट्विन्स अँड दे वर ग्रोईंग. तर मग देन शी डिसाइडेड दॅट I will come to office to the Arch Group, but she will more look after our finances. And plus, because she had the intelligence and the talents, so she used to do some select work. Like आता अलक्काचं आम्ही मेरिडियन हॉटेल केलं, त्याचं लँडस्केप ते तिने कम्प्लीट केलं होतं. म्हणजे राईट फ्रॉम फुल डिझाईन, त्याची ड्रॉइंग्स करून घेणं, हे करणं ते केलं होतं. देन 3-4 प्रोजेक्ट्स तिने त्याचं इंटिरियर्स केली. दॅट वॉज हर लायकिंग. सो शी वर्कड ऑन सर्टन प्रोजेक्ट स्ट्रॅटेजिकली जोपर्यंत तिचा इंटरेस्ट होता. आणि आता शी लव्ज आर्किटेक्चर, बट शी इज अ वुमन विथ टू मेनी हॉबीज. सो रीडिंग, हे ते अमुक तमुक. सो आणि प्लस अवर पर्सनल मनी. सो शी डझंट, आय डोंट थिंक शी हॅज अ टाईम टू लुक ॲट आर्किटेक्चर. आणि मला आयुष्यात फक्त एकच गोष्ट माहिती म्हणजे आर्किटेक्चर आणि काय स्केचिंग आणि ड्रॉइंग करायचं. तर जसं तुम्ही म्हणालात, कारण खरं तर सुंदर चित्राप्रमाणे तुमचं आयुष्य होतं त्यावेळेला. म्हणजे जॉब चालू होता, 10 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स होता आणि हे सुंदर चित्र, पैसा, सगळं काही यश असं होतं. माझा कोणता क्षण आला किंवा असं त्यावेळेला तुम्ही ठरवलं की नाही, मी आता ही नोकरी सोडून, हा जॉब सोडून मी आर्क ग्रुप हे सुरुवात करतो. ह्याची उभारणी कशी तुम्ही केली? त्याची ती एक महत्त्वाकांक्षा होती की जेव्हा आर्किटेक्चरला गेलो, जेव्हा कुठचाही मुलगा स्टुडंट किंवा कोणी आर्किटेक्ट होतं, ते एक मनामध्ये तुमच्या कुठेतरी कोपऱ्यात असं असतं की मला कधीतरी माझी स्वतःची प्रॅक्टिस करायची आहे. जसं डॉक्टर होऊन, डॉक्टर पण नोकऱ्या करतात, पण मेजॉरिटी डॉक्टर ट्राय टू डू द जॉब, आय मीन युअर ओन प्रॅक्टिस. तो ते मनात होतंच, पण कधी करायची हा प्रश्न होता. आणि मुलं 86ला आम्हाला मुलं झाली आणि मग 92ला मी प्रॅक्टिस एक 5-6 वर्षाची मुलं झाली. आमच्याकडे थोडे पैसे होते. ही जेव्हा स्टॅबिलिटी आली तेव्हा मग तो विचार, आणि एक स्टॅग्नन्सी येते. तुम्ही एकाच ठिकाणी 10 वर्ष काम केलं, मला दुसरा जॉब मिळू शकला असता, त्यापेक्षा मोठा जॉब, पण मी आय सेड की नाव आय नीड अ चेंज इन लाईफ आणि आय एम रेडी टू टेक अ चॅलेंज. आणि देन आय डिसाइडेड आता हे प्रॅक्टिस चालू करणं, हे बाहेरच्या म्हणजे दुबईमध्ये वगैरे म्हणजे रूल रेग्युलेशन्स फार वेगळे आहेत. मग 31 वर्षापूर्वी ते तर आणखीनच कठीण होते. आता फार इझी झालं आहे. आता इकडे इंडियामधून कोण दुबईला गेलं तर त्याला लोकल पार्टनर पण लागत नाही, काय नाही, आणि यू कॅन स्टार्ट द प्रॅक्टिस ऑन युअर ओन क्रेडेन्शियल. तसं आता दुबईत तेव्हा नव्हतं. तुम्हाला लोकल पार्टनर पाहिजे होता आणि मग त्या लोकल पार्टनरबरोबर तुमचं ॲग्रीमेंट झालं पाहिजे, ते नीट जुळून आलं पाहिजे आणि ते तुमच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. सो I've had a troubles in the initial to find a local partner. मी एक घेतला आणि त्याच्याबरोबर माझं काय जमलं नाही. सो आय हॅड टू वाइंड अप दॅट कंपनी, देन लुक फॉर समबडी एल्स, अँड देन आय हॅड टू डू अ कॉम्प्रोमाइज विथ सम अरेंजमेंट्स इन द स्पॉन्सरशिप लायसन्स, बिकॉज लायसन्स वन वॉज ऑन हिज ओन नेम, हिज नेम. मी फक्त त्या कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून होतो, म्हणजे लिगली बिझनेस प्रॅक्टिस त्याच्या नावावरती होती. ऑफकोर्स पैसे माझ्याकडे येत होते, त्याला असं बँकेमधून आम्ही एक मेकॅनिझम क्रिएट केलं होतं, पण इट वॉज अ रिस्की. तरी पण मी ते याने एका हिमतीने चालू केलं. आणि खरं सांगायचं म्हणजे मी प्रॅक्टिस चालू केल्यानंतर मला मागे बघायला कधी वेळ पण मिळाला नाही, कारण एकामागून एक अशी कामं मिळत गेली की त्याच्यात एवढा बिझी होतो. आणि मग सडनली मग 2004ला आमचे डिस्प्यूट झाले आणि देन आय चेंज द नेम, चेंज द पार्टनर. दॅट्स अ लॉंग स्टोरी, बट डिफिकल्ट असतं तेव्हा. मी त्यावेळेला ते नक्कीच डिफिकल्ट होतं. सो वी वेंट थ्रू. आणि हे सर्व करताना तुम्हाला मेन म्हणजे फॅमिलीपेक्षा मी म्हणेन आरतीचा सपोर्ट स्ट्रॉंग होता, कारण तीच एकटी तिकडे होती आणि मुलं होती. आणि आमच्या सासूबाई तेव्हा आमच्याबरोबर तिकडे होत्या, त्या 10 वर्ष दुबईत होत्या. त्यामुळे आणि मित्रमंडळ यांचा आधार होता. सो आणि एक मला वाटतं तो जुनून लागतो की आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि दुसरे जे लोक होते, माझे सिनियर्स होते, काही मराठी आर्किटेक्ट, 2-4 जणांच्या तिकडे अशा कंपन्या होत्या. तर मी नेहमी म्हणायचो जर हे करू शकतात तर मी का नाही करू शकत. तो ह्याने विचाराने आणि त्या आत्मविश्वासाने मी हे डिसिजन घेऊन चालू केलं. कारण आजही सर दुबईमध्ये तुमची ओळख एक शिस्तरीत्या पद्धतीने, सुंदर डिझाईन, आकर्षक डिझाईन, वेळेमध्ये बनवून देणारे पण तुमची ओळख आहे. काय सांगाल या?
नाही, याला मला वाटतं मी पहिल्यापासून आय एम अ टास्क मास्टर. लिडरशिप क्वालिटी माझ्यामध्ये शाळेपासून होती. शाळा कॉलेज सर्व ठिकाणी होते. कॉलेजमध्ये पण मी मॉनिटर तर नेहमी असायचो. एक्झिबिशन असेल तर त्यामध्ये पण पुढाकार. कॉलेजमध्ये पण जनरल सेक्रेटरी होतो. त्यामुळे लिडरशिप क्वालिटी आली माझ्या वडिलांकडनं, कारण माझे वडील काँग्रेसचे लीडर होते, कॉर्पोरेटर होते. म्हणजे आजकालच्या लीडरसारखे नाहीत, पण त्यावेळेचे जे लीडर. आणि त्यांना मी बघायचो, म्हणजे काय कोणाला शब्द दिला की किती ते पंक्च्युअल असायचे, पर्टिक्युलर असायचे, किती ऑर्गनाईज असायचे. त्यांच्याकडे जरी रिसोर्सेस कमी होते, एक माणसाचा पगार आणि 4 मुलं शिकत आहेत, तरी ते कसा खर्च भागवायचे हे जरी त्यांनी आम्हाला सांगितलं तरी आम्ही आमच्या डोळ्याने बघत होतो. आणि आम्ही सर्वांनीच लवकरात लवकर पैसे कमवायला सुरुवात केलं आणि त्यांना पण हातभार लावला. तर ही जी इम्प्रेशन्स असतात ती इम्प्रेशन्स तुम्हाला घडवतात. ती इम्प्रेशन्स तुम्हाला तुमच्यात त्याची लिडरशिप इनबॉर्न असते, त्याला उत्तेजन देतात. आणि मी जेव्हा कुठे लिडरशिप केली, काही केलं, एखादं काम हातात गेलं, तर मी कधीच असंच सोडून दिलं आणि विसरून दिलं किंवा कोणाला माझ्या मागे लागायला लागलं आहे की बाबा हे कर रे, तू सांगितलं, असं कधी झालं नाही. झालं असेल थोड्याच वेळा, पण मेनली नॉर्मली आय कीप माय वर्ड अँड आय रिस्पेक्ट माय वर्ड. ती जी एक पद्धत काम करण्याची, तीच पद्धत कॉलेज हे वापरली. ऑफिस डेव्हलप करताना यंग मुलं घेतली सर्व. इंडियन माइंड, सर्व स्टाफ इंडियन आहे, कोणी ब्रिटिश नाही का कोणी अमेरिकन नाही, कोण नाही. वी आर प्युअर इंडियन कंपनी. त्या सर्व यंग मुलांना घेऊन ट्रेन केलं रादर दॅन एक्सपिरियन्स लोकांना घेऊन. कारण एक्सपिरियन्स लोकांना घेतलं की तुमचे क्लॅशेस होऊ शकतात, त्याचे विचार तुमचे विचार. त्याच्यापेक्षा यंग मुलांना ट्रेन केलं तर दे आर गोइंग टू बी ट्रेन द वे यू थिंक अँड द वे यू वॉन्ट देम टू द वर्क. सो त्या दृष्टिकोनातून मी यंग मुलांना घेऊन ट्रेन केलं. आणि सक्सेसचं एक मोठं कारण म्हणजे 31 वर्षामध्ये माझ्याकडे आत्ता एक 20 ते 22 लोक आहेत की जी माझ्याकडे 20 वर्षापेक्षा जास्त आहेत. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा ती, म्हणजे मी काय कोण गोरा गोमटा आहे का, चांगला दिसतो का काय असं म्हणून माझे लोक काम नाही करणार. मी पण त्यांच्यासाठी काहीतरी केलं आणि त्यांनी पण कंपनीसाठी काहीतरी केलं आहे. हे जे इक्वेशन असतं तुमचं जमलं की मग इट्स ऑल अबाउट अ टीम. इट्स नॉट अशोक कोरगावकर और आरती कोरगावकर. इट इज द आर्च ग्रुप, द पीपल हु आर डेडिकेटेडली वर्कड अँड पुट देअर एफर्ट्स अँड ब्रॉट दिस कंपनी. आणि देअर एफर्ट्स हॅव बीन ऑलवेज रेकग्नाइज्ड. आणि नुसतं एफर्ट्स असं नाही, ही जी मुलं राहिलेली आहेत 20-22 वर्ष, त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये चेंज मिळत गेला, रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये. तुम्हाला समजा एखाद्याने एक आर्किटेक्ट म्हणून घेतला आणि नुसताच आर्किटेक्ट ठेवला, तेच काम 20 वर्ष करायला सांगितलं आणि सांगितलं की मी तुला पगार भरपूर देतो, तुम्ही कदाचित करणार नाही ना, कारण तुम्हाला कामामध्ये फरक पाहिजे. आज तुम्ही हे करताय, टुमॉरो यू वॉन्ट टू डू समथिंग बिगर. सो ते मला आता कसं कळलं, काय कळलं, कुठचं मी मॅनेजमेंट केलं नाही, पण ह्या गोष्टी मी अशा विचार करून आत्मसात केलं आणि त्या अप्लाय केल्या की ह्या दृष्टिकोनातून आपण गेलो तर मग लोक राहतात. आणि मग राहिलेत अजूनही लोक जायला तयार नाहीत. आत्ता तर मला लोक सांगतात की ज्या दिवशी यू विल से गुड बाय, that day we are also going from Dubai. We are not going to work anywhere in Dubai. So that the God is great म्हणायचं. पण सर काय सांगाल एक मंत्र, कारण आजकाल कसं ना सगळ्याच कंपनीमध्ये लिडरशिप ही खूप महत्वाची आहे. मग छोटे छोटे टीम जरी असले तरी त्याचा एक टीम लिडर असतो आणि खूप सगळं येईल, तुम्ही टेक्निकल नॉलेज मिळवाल किंवा सगळं कराल, पण एखाद्या टीमला बांधून ठेवणं आणि त्यांच्याकडनं काम करून घेणं ही एक कला आहे. तर त्याच्यासाठी काय मंत्र द्याल एक? मंतर म्हणजे आता काय माहिती आहे ना, यू हॅव टू बी स्ट्रिक्ट ऑल्सो, बट ॲट द सेम टाईम यू हॅव टू बी केअरिंग ऑल्सो. यू हॅव टू हॅव अंडरस्टँड द पर्सन सायकी. तो काय काम करतोय, कधी तो परफॉर्म करू शकत नसेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे, काय नाही आहे, हे तर तुम्ही एक ह्युमॅनिटीच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं तर आणि त्यांना जर हँडल केलं तर तुम्ही चांगले लीडर बनू शकता. प्रत्येक गोष्टीत तुम्ही जर म्हणालात की ह्याने 8 तासापैकी 6 तास काम केलं, 2 तास केलं नाही, माझं नुकसान झालं, तू उद्या एक्स्ट्रा 2 काम कर, असं चालत नाही. कारण त्यांच्याकडे शेवटी ते पण फॅमिली घेऊन तिकडे आलेले
आलेले असतात. इकडे सुद्धा मुंबईत पण आमच्या ऑफिसमध्ये बरेच वर्ष लोक काम करणार आहेत, कारण त्यांना ते आपलं वाटतं म्हणून. सो लीडर हॅज टू बी व्हेरी सेन्सिटिव्ह, लीडर हॅज टू बी व्हेरी स्टुडियस अबाउट हिज टीम पीपल, की ते कसे परफॉर्म करतात, काय करतो. यू डोंट हॅव टू गेट इन टू द पर्सनल लाईफ, बट इफ एखादा तुमच्याकडे आला तर पर्सनल इश्यू घेऊन, तर यू शुड बी एबल टू गाईड हिम, कारण एखादा एल्डर म्हणून तुमच्याकडे येतात. आणि कामामध्ये पण तुम्ही त्यांना, यू कॅनॉट एक्सपेक्ट 100% दे विल वर्क फॉर द 100% टाईम, दॅट्स नॉट पॉसिबल. सो ते तुम्हाला एक ॲडजस्ट करायला लागतं, त्यांना मग हेल्पिंग हँड द्यायला लागतो. एखाद्याचं कधी कधी कसं असतं ना, की चुकलं असेल तरी तुम्ही त्याला सांगू शकत नाही की चुकलं आहे काय रे, चुकलं तुझं स्ट्रेट सांगू शकत नाही, पण यू हॅव टू गो राऊंड द वे अँड टेल हिम नो, डू दिस वे, इट विल बी बेटर. सो ऑल दॅट इट्स अ ह्युमन मॅनेजमेंट, इट्स अ प्युअर ह्युमन मॅनेजमेंट टू होल्ड युअर टीम. दॅट इज इट. सर, बांधकाम उद्योग, दुबई आणि भारत ह्यातल्या आर्किटेक्चर व्यवसायामध्ये काय फरक आहे, काय सांगाल? भरपूर फरक आहे. म्हणजे सांगायला काय, आता तुम्हाला तेवढा वेळ नसेल, पण मी थोडक्यात सांगतो. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी दॅट यू आस्क दिस क्वेश्चन, कारण आपल्याकडे पण गोष्टी सुधारत आहेत. मी काही निगेटिव्ह नाही आहे, कारण मी आता 30 वर्ष 40-42 वर्ष बाहेर आहे, 31 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे. गोष्टी सुधारत आहेत, पण अजून आपल्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आणि बाहेरच्या प्रोग्रेसिव्ह देशातल्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये चिकार फरक आहे. खास करून दुबईत जर इमिजिएट म्हणून, कारण दुबई इज अ सिटी इन अ हरी. ओके, लंडन ते आता सिस्टमॅटिक डेव्हलप कंट्रीज आहेत, पण ह्या सर्व कंट्रीजमध्ये आणि इंडियामध्ये मेन फरक हा 4 गोष्टीचा आहे. एक तर म्हणजे अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, क्लॅरिटी इन रूल्स अँड रेग्युलेशन अँड रिसोर्सेस. इकडे बरेचसे आर्किटेक्ट्स आर नॉट अकाउंटेबल टू देअर वर्क. क्लायंट पण त्यांना काय विचार करत नाही. आम्हाला प्रत्येक आर्किटेक्टला PI इन्शुरन्स घ्यायला लागतो. आय हॅव अ ह्यूज अमाऊंट ऑफ ऑलमोस्ट 50 million dirham PI इन्शुरन्स ॲन्युअल कवर, बिकॉज अवर जॉब्स आर बिगर. कारण जर खरोखर जेन्युइन तुमच्या हातून मिस्टेक झाली असेल आणि क्लायंटचं नुकसान झालं असेल, तर क्लायंट तुम्हाला तुमचा इन्शुरन्स क्लेम करतो तिकडे. सो दिस अकाउंटेबिलिटी इज इन देअर लॉज, आणि इट इज एम्बाइब्ड इन द ईच आर्किटेक्ट हू वर्क्स ओव्हर दिस. आय एम नॉट सेइंग की नोबडी चीट्स ओव्हर देअर, तसं नाही, पण ग्रॉसली 90 मेजॉरिटी पर्सन आर अकाउंटेबल टू व्हॉट दे डू. प्लस आम्हाला मेंटेनन्स पिरियडच्या वेळेला पण अकाउंटेबिलिटी असते. स्ट्रक्चर डिझाईन करतो त्याची 10 वर्ष लायबिलिटी असतो. दिस इज वन. सेकंडली इज ट्रान्सपरन्सी. म्हणजे देअर इज नो, आता गेल्या जवळजवळ 20 वर्षामध्ये मी दुबई म्युन्सिपाल्टीमध्ये कुठचं प्रपोजल अप्रुव्हल करायला मी स्वतः गेलेलो नाही आहे. That itself, I don't have to explain you in detail, that itself shows that no one needs to go and put some butter to somebody to get it. Everything is systemized, channelized. तुम्हाला काय एक्स्ट्रा कन्सेशन पाहिजे असेल, तुम्ही ॲप्लिकेशन करायचं ऑफिशियली त्याचा प्रीमियम भरायचा आणि तुम्हाला परमिशन मिळते. ही जी ट्रान्सपरन्सी आहे ती इकडे नाही आहे. दॅट इज सो. करप्शन इज ऑल्सो हिअर अ लॉट. आपण रस्त्याच्या परिस्थिती वगैरे बसतो तिकडे, तर पीपल विल टेक देम टू द कोर्ट अँड दे विल गो आउट ऑफ द कंट्री इन नो टाईम. दॅट इज सो ही जी कायद्याची भीती आहे ती इकडे नाही आहे. दॅट इज हे झालं अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी. लॉ क्लॅरिटी आमच्या इकडे एवढी आहे की एखाद्या जमिनीचा लँड प्लॅन आला की त्याचे जे लॉज असतात ते एवढे क्लिअर असतात की त्याच्यामध्ये तुम्हाला मॅनिप्युलेशन करण्यासारखं काही नसतं. इकडे जे असतं ना, आपण FSI वाढवून मिळेल, इकडचा तिकडे आणू, तिकडनं ही परमिशन, GR आला की आणखीन मिळणार आहे. किती प्रोजेक्ट थांबतात. तुम्ही बुक केलेले पैसे असतात, नाही थोडा रुका और 10 मला मिळणे वाला आहे. देर आर 100,000 एक्झाम्पल्स आय कॅन गिव्ह, विच इज नॉट देअर. लाईक प्रोजेक्ट आला की क्लायंट येतो, दिस इज माय प्लॅन, यू गो फर्दर. होतं कधीतरी, पण अगदी आजच्या 40-42 वर्षामध्ये अगदी 1 or 2 इन्सिडंट्स हॅड हॅपन विथ अस, सो विच इज शुड नॉट बी कन्सिडर्ड. दॅट इज ओके. आणि रिसोर्सेस, इकडे बिल्डिंग बांधतो किंवा गव्हर्नमेंटसुद्धा प्रोजेक्ट काढतं. गव्हर्नमेंट पैशाची, गव्हर्नमेंटकडे सर्व सोय नसते. कुठचाही प्रोजेक्ट बिल्डर काढतो तेव्हा तो प्लॅन अप्रूव्ह करणार, लोकांचे पैसे घेणार, तेच पैसे वापरणार आणि बिल्डिंग बांधणार. पण तिकडे आमच्याकडे रेराकडे यू हॅव टू शो द पेमेंट, मनी रिसोर्सेस, सर्टिफिकेट द्यायला लागतात, बँक गॅरंटी द्यायला लागते. सो त्याच्यामुळे ह्या सर्व तुमच्याकडे रिसोर्स असला, क्लॅरिटी इन द रूल्स असली आणि जर वर्क स्पीड तर मग कामाला कुठे थांबणार. आपलीच लोक काम करतात. इंडियन आर्किटेक्ट्स, इंडियन इंजिनियर्स, इंडियन लेबर्स, एव्हरीबडी इज इंडिया. सो देर इज नोबडी अदर. ओके, नेपाळी वगैरे आहेत पण देर ऑल एशियन, सेम आपल्यासारखेच. सो
ह्या गोष्टी जर सर्व झाल्या तर वी कॅन ऑल्सो डू द वर्क. आपल्याकडे सुधारता येतात, पण तरी पण आता आहेत ना गोखले ब्रिजसारखे प्रश्न, एक ब्रिज इकडे आला आणि दुसरा ब्रिज तिकडे गेला. हे आजच्या जमान्यात जर होत असेल, जिकडे आता आपण AIच्या जमान्यात जाणार आणि आमचे अजून 2 ब्रिज जुळत नाहीत, तर मग वेअर आर वी, हाऊ फार वी आर. दॅट इट सेल्फ विल शो, एक्सप्रेस यू अँड टेल यू की किती डिफरन्स आहे अजून ह्याच्यामध्ये. आणि मग आता कारणं देतात, रेल्वेने आम्हाला सांगितलं नाही, हे नाही सांगितलं नाही. पण देर इज नो सिंक्रोनायझेशन, देर इज नो टॉकिंग. सो दिस इज द बिग डिफरन्स. बरंच आहे, म्हणजे मी 1-2 तास बोलीन, तुम्हाला 1000 उदाहरणं देईन, पण ती म्हणजे वाईट वाटतं आम्हाला, खरं सांगायचं म्हणजे वाईट वाटतं. नाही, मी त्याच प्रश्नाकडे येणार होते, कारण तुमचं दुबईमध्ये आज खरंच मानाचं स्थान आहे. तुम्ही अनेक प्रोजेक्ट केलेले आहे मोठे मोठे, म्हणजे मी काही प्रोजेक्टची नावं सुद्धा घेतली तरी ती कमी पडतील. काय सांगाल की आज पण ना भारतामध्ये बांधकाम फार स्लो वाटतं आपल्याला, पण दुबईमध्ये ते फार वेगाने होतं. ह्याचं एक प्रमुख कारण किंवा काय सांगाल लोकांना की ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे, तर आपण सुद्धा दुबईसारखं बांधू. आपण आता मी ज्या 4 गोष्टी सांगितल्या त्या पाळा, तर आपण पण दुबईसारखं काम करू शकतो. आपल्याकडे ब्रेन कपॅसिटी भरपूर आहे, इंटेलिजन्स भरपूर आहे. काय आपलीच लोक बाहेर जाऊन काम करतात, इकडे कोण आहेत त्यांना काय अक्कल नाही, अशातली गत नाही. दे आर व्हेरी इंटेलिजंट, व्हेरी क्रिएटिव्ह आर्किटेक्ट्स. पण माझे आता काय मित्र आहेत चांगले, दे गेट फ्रस्ट्रेटेड. आता आम्ही आमचं बॉम्बे ऑफिसमध्ये 20 पैकी आमचे 10-12 प्रोजेक्ट असे चालू होतात बंद होतात. म्हणजे माणूस कॅश फ्लो बघणार, प्रॅक्टिस करणार, काय करणार. तो हा जो वेळ लागेल. गव्हर्नमेंट मला माहिती नाही की गव्हर्नमेंट ह्याच्यात कसं पण फक्त एकच आहे की मला असं वाटतं की गव्हर्नमेंट शुड सेट एक्झाम्पल्स ऑफ डुईंग द प्रोजेक्ट्स विथिन द बजेट अँड विथिन द टाईम. देन द अदर्स विल गेट दिस थिंग. आणि प्रायव्हेट डेव्हलपर्ससाठी सुद्धा गव्हर्नमेंटनी रूल्स रेग्युलेशन त्यांना अप्रुव्हल्स वगैरे फास्ट दिली पाहिजेत. हे सर्व म्हणणं आणि ऐकणं ठीक आहे, 1 विंडो अप्रुव्हल हे झालं, आमच्याकडे या 24,000 बिझनेस झालं, ते सर्व अनाऊन्समेंट करायला सर्व ठीक आहे, आपण भरपूर करू शकतो. पण रियालिटी आम्ही पण बघतो. आता अहमदाबादला कामं करतो, मुंबईला कामं करतो. म्हणजे लोकांचं इकडे कसं असतं की बिल्डर एखादा करताना ही ट्रायज टू स्क्वीज ॲज मच एज पॉसिबल फ्रॉम दॅट प्रोजेक्ट, विच इज ओके. आय कॅन अंडरस्टँड की त्या लँड प्राईस जास्त असतात, पण त्यांनी पण ठरवलं पाहिजे की नाही बाबा, this is what maximum I can get, I want to do now, finish it and go ahead, not that rethink, stop. आणि दे डोंट केअर की तुम्हाला आर्किटेक्टला सांगितलं अरे थांब रे 2 वर्ष, मग 1 वर्षाने चालू झाला. आम्हाला तिकडे असं कोणी केलं तर मी तर ॲडिशनल फी मागेन आणि देतील लोक मला, कारण माझी टीम रिकामी झाली, मी लगेच कुठे लावणार ती टीम. पण इकडे तुम्हाला कोण विचारणार नाही इकडे. सो या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या सुधारल्या तर आपण करू शकतो, कारण शेवटी आम्हीच तिकडे गेलो आहे. माझ्या आधी पण इंडियन्सच होते. मी पण ज्या पहिल्या ऑफिसमध्ये लागलो तो मराठी माणूस होता, श्याम कोलटकर. सो इट इज इफ वी कॅन डू देअर, वी कॅन डू हिअर. सिम्पल. दॅट्स इट. मी तीच अपेक्षा करेन की एक सर्वसामान्य माणसाप्रमाणे की खरंच दुबईमध्ये जसं वेगवान बांधकाम होत आहे तसंच एका मराठी माणसाचे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या भारतात इथे मुंबईत सुद्धा हे सगळं बांधकाम असं सुरळीत आणि फटाफट वेगाने व्हावं. होईल. आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्यापेक्षा माझ्या मते आमच्या पुढेची जनरेशन येणार आहे. नॉट ओन्ली द आर्किटेक्ट्स, पण जे लीडर्स, पॉलिटिकल लीडर्स, त्यांनी आपल्या स्वतःच्या तुंबड्या भरण्यापेक्षा पॉलिटिकल लीडर म्हणून स्वतः जर काम करून काहीतरी क्रिएट केलं तर लोकांना त्याचा फायदा होईल. आणि आता बघा ना, आता होत आहे, रोड्स होत आहेत, नाही होतात. ते बॉम्बे गोवा रोड अजून झाला नाही होता, त्यावरती माझा फार राग आहे. गेले 10-15 वर्ष तो होत नाही आहे, पण बऱ्याच गोष्टीवरती राग आहे. पण काहीच होत नाही असं मी एवढा निराश नाही आहे. पण होतात, चांगलं होत आहे, चांगलं करतात. आता काही आपले मिनिस्टर्स आहेत की आता नाव घेतो मी, नितीन गडकरी. ही इज अ रिअल सिन्सिअर पर्सन अँड ही हॅज प्रोड्यूस द रिझल्ट्स, सो आशा ठेवूया की लोक, पुढची जनरेशन, तुम्ही यंग आहात की तुम्ही हे विचार करून त्याच्यातून सुधारणा आणली पाहिजे. आणि ती सुधारणा जर यंग जनरेशननी आणली आणि जर आपल्यामध्येच थोडीशी ऑनेस्टी आणि आणि अकाउंटेबिलिटी आपणच आपल्या अंगावरती ओढून घेतली तर मला वाटतं रिझल्ट्स फार चांगले येतील. तर जसं आता तुम्ही म्हणालात की यंग जनरेशन, तर काय यंग जनरेशनला मेसेज द्याल? कारण स्वप्न सगळेच बघतात, बालपणी सुद्धा बघितली जातात, किंवा एक यंग जनरेशन ह्या वयामध्ये असते की त्यांनी बालपणी स्वप्न बघितलेली असतात आणि आता ॲक्शनमध्ये करायची खरं गरज असते. तर तुम्ही बालपणी बालपणीबघितलेलं तुमचं स्वप्न खरोखर प्रत्यक्षात साकारलेलं आहे, त्यांना काय मेसेज द्याल? मेन फरक म्हणजे आमच्या वेळेला व्हॉट्सअप नव्हतं, टिकटॉक नव्हतं आणि हे नव्हतं आणि मोबाईल नव्हता. तो कमी करा. त्याचा ते जे आज तुम्हाला जी साधनं आहेत त्याचा चांगला पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह उपयोग करून चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करून घ्या. आज जे तुम्ही करू शकता ते आम्ही अजिबात करू शकत नव्हतो.
आम्हाला हाताने ड्रॉइंग करणं, हे करणं, आज ऑटोकॅड आहे, आता AI आलं, 3D प्रिंटिंग आलं, आणखीन काय काय येईल. तर आणि आपलं एक ध्येय काय आहे, त्या एका ध्येयाने कॉन्सन्ट्रेट करून त्याच्या विचाराने आपण जायला पाहिजे. प्रत्येकानेच इंजिनियर व्हायला पाहिजे, आर्किटेक्ट व्हायला पाहिजे, पण जे काय तुम्ही व्हाल, जे काय जरी तुम्ही ठरवलं की मला हजाम व्हायचं आहे, तर ट्राय टू बिकम द बेस्ट हजाम. This is what I will tell to the young people and this thing. Be the best in what you are doing. Give your 100% and keep the mobile little bit away from you. सर खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून आणि गप्पा मारून. कारण फक्त ही मुलाखत नसून मला स्वतःला असं झालं की नाही, खरंच खूप गोष्टी ज्याच्यावरती आपण लाईक ॲज अ यंग, जसं तुम्ही म्हणालात, विचार करायला हवा. आपल्याला आपला देश किंवा आपल्याला पुढे 5 वर्षानंतर स्वतःला कुठे बघायचंय, त्याच्यासाठी आपण तसं काम करायला हवं, सुरुवात करायला हवी. थँक्यू सर, तुम्ही वेळात वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल. तर भेटत राहावी अशाच मुलाखतीसोबत. तोपर्यंत कॅमेरामॅन सय्यद सोबत मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबई.